सो तुम्हाला काय रिझल्ट येतोय महिनाभरानंतर ते डिपेंड आहे तुम्ही कशा प्रकारे उपवास केलेला आहे. तू दिवसभराचं उपवासाचं काही सॅम्पल डाएट प्लॅन सांगू शकशील? जर तुम्ही खाऊन पिऊन उपवास केला डायबेटिक पेशंट्सनी तर काय खाल्लं जातं मला सांग. ऑब्व्हियसली तुमची ऍसिडिटी पण वाढणार आहे. महिनाभर उपवास केल्याने बऱ्याच जणांना चक्कर येणं, पायात गोळे येणं, विकनेस जाणवणं या सगळ्या गोष्टींना जाणवतं. जेव्हा आपण उपवास संपतात आणि वजन करतो तेव्हा हे वजन आपलं वाढलेलंच दिसतं. नमस्कार, फेमिनिन फ्रायडेच्या आजच्या 4थ्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे श्रावणामधलं डाएट किंवा श्रावणाच्या उपवासामधलं डाएट. आजपासून श्रावण महिना सुरू होत आहे. बऱ्याच जणांचे श्रावणामध्ये उपवास असतात, याच्यासाठी धार्मिक कारण तर आहे यामागे, बट काही जणांचं असंही कारण आहे की त्यांना असं वाटतं की उपवास केल्यामुळे आपल्या पचनसंस्थेला थोडासा आराम मिळेल, आपल्या शरीराला थोडासा आराम मिळेल. पण मृणाल, बऱ्याच जणांचा असा हेतू असतो की वेट लॉस व्हावा, त्यासाठी ते महिनाभर उपवास करतात. पण बऱ्याचदा काय होतं की वजन कमी होण्याच्या ऐवजी वाढतच जातं. तर असंही होतं की बऱ्याच जणांना आपलं मायग्रेनचा इश्यू किंवा ऍसिडिटीचा इश्यू हे इश्यू होतात. मग त्यांनी हा उपवास करावा की नाही करावा, काय सांगशील? ओके, उपवासाचा इफेक्ट जो आहे ना तो उपवास कसा केला आहे त्यावरती डिपेंड आहे. जुन्या काळात ना उपवास अगदी कडकडीत केले जायचे, म्हणजे आयुर्वेदाप्रमाणे लंघन जे सांगितलं गेलेलं आहे त्याप्रमाणे. येस, लंघन म्हणा, उपवास म्हणा किंवा फास्ट म्हणा, याचा अर्थ काय आहे? काहीही खायचं नाही. बट आजकालच्या काळात काय होतं, उपवासाच्या दिवशीच जास्त खाल्लं जातं. एरवी जेवढं तुम्ही खात नाही त्याच्यापेक्षा जास्त आपण उपवासाच्या दिवशी खातो. एकादशी दुप्पट खाशी. ओके, या म्हणीप्रमाणेच आपण खातो. मग त्याच्यामध्ये साबुदाणा वडे येतात, चिप्स खाल्ले जातात, साबुदाण्याची अक्षरशः प्लेट भरून खिचडी खाल्ली जाते. उपवासाला चालतात म्हणून स्वीट्स पण खाल्ले जातात, चहा पण बरं, चहा कॉफी कंटिन्युअसली होत असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा गोष्टी खाल, हाय इन कॅलरीज जर गोष्टी खाल, तर ऑब्व्हियसली तुमचं वजन वाढणार आहे. हे असे डीप फ्राईड किंवा चमचमीत असे जर तुम्ही पदार्थ खाणार असाल तर ऑब्व्हियसली तुमची ऍसिडिटी पण वाढणार आहे. सो तुम्हाला काय रिझल्ट येतोय महिनाभरानंतर ते डिपेंड आहे तुम्ही कशा प्रकारे उपवास केलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला हा उपवास करणं किंवा लंघन करणं, काही न खाता पिता उपवास करणं हे शक्य नाहीये. मग त्यांनी काय खावं, काय खाऊ नये? जर महिनाभर उपवास करणार असाल तर आय वुड सजेस्ट की तुम्ही काही फूड आयटम्स ही खाऊ नयेत. याच्यामध्ये सर्वात आधी येतात फ्राईड आयटम्स. आता फ्राईड आयटम्स मध्ये काय आहे, साबुदाणा वडा म्हण, चिप्स किंवा आजकाल वेगवेगळे वडे पण बनतात, वरईचे तांदूळ वगैरे युज करून गोष्टी, त्याचे वडे बनवले जातात. स्वीट्स भरपूर खाल्ले जातात. उपवासाला दूध चालतं, खवा चालतो, त्यामुळे बऱ्याचशा मिठाया खाल्ल्या जातात. चहा कॉफी पिलं जातं. देन वेगवेगळ्या रताळ्याचा शिरा, भरपूर तूप वगैरे घालून ह्या गोष्टी केल्या जातात. सो या ज्या एक्सेसिव्ह फ्राईड आयटम्स ज्याच्यामध्ये भरपूर कॅलरीज आहेत आणि भरपूर गोड गोष्टी ज्या आहेत त्या टाळाव्यात. साबुदाणा मी म्हणेल थोडाफार तुम्ही खाऊ शकता चवीपुरता, बट शक्यतो साबुदाणा कमीत कमी खावा. महिनाभर जर तुम्ही उपवास करणार असाल तर साबुदाण्याची क्वांटिटी जी आहे ना कमी खावी. तू असं का म्हणतेस की साबुदाणा कमी खावा? येस, साबुदाण्यामध्ये काही ॲज सच वाईट नाहीये. ओके, साबुदाणा म्हणजे काय, एम्प्टी कॅलरीज आहेत, त्याच्यामधून आपल्याला ना कुठल्या न्यूट्रिएंट्स मिळतात, त्याच्यामध्ये फायबर तर अजिबातच नसतं, त्यामुळे डायजेशनसाठी ते चांगलं नसतं. आणि ते असतात फक्त स्टार्च, त्यामुळे त्याचा जास्त काही यूज होत नाही बॉडीला, डायजेशनला थोडासा त्रास करतो. म्हणूनच मायग्रेनचा त्रास साबुदाणा खाल्ल्यावर जास्त होतो. ते होऊ शकतं कारण त्याच्यामध्ये शेंगदाणे पण असतात, ऍडेड असतात, त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढते, त्याच्यामुळे इश्यू होऊ शकतो. आपण त्याची खीर केली तर चालू शकेल का? पुन्हा तेच होईल, साबुदाणा टेस्टी असतो, म्हणजे कशातही इन्क्लूड करता येतो पटकन, त्यामुळे बऱ्याचदा तो ऍड केला जातो उपवासात. पण मी पुन्हा तेच म्हणते, जर तुम्हाला खायचंच आहे तर काहीतरी न्यूट्रिटिव्ह गोष्ट खा. आणि तुम्ही 30 दिवस खाणार आहात, 30 दिवस तुमचा उपवास असणार आहे, तर रोजच्या रोज साबुदाणा खाणं इज नॉट अ व्हेरी गुड ऑप्शन. त्याच्याऐवजी तुम्ही भगर, वरईचे तांदूळ किंवा जे काही तुम्हाला चालतं, राजगिऱ्याचं पीठ वगैरे, उपवासाची पीठ, ते तुम्ही यूज करू शकता. उपवासाची भाजणी. येस, साबुदाण्यामध्ये न्यूट्रिएंट्स नाहीयेत म्हणून म्हटलं जातं की साबुदाणा खाऊ नका. मृणाल, तू उपवासामध्ये काय खाऊ नये असं सांगितलंस, मग काय खावे? येस, उपवासामध्ये जसं मी आता सांगितलं की साबुदाण्याच्या ऐवजी तुम्ही भगर खाऊ शकता किंवा जे काही उपवासाला तुमची पिठं चालतात, जसं राजगिऱ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, ही पिठं तुम्ही यूज करू शकता. देन वेगवेगळे जे भाज्या अलाउड आहेत, म्हणजे काकडी अलाउड असते, टोमॅटो असतं काही जणांकडे, लाल भोपळा अलाउड असतो, बटाटा, रताळे हे अलाउड असतं, सुरण अलाउड असतो. बट बटाटा रताळ्याबद्दल मला एक सांगावं असं वाटेल की प्लीज त्याचं चिप्स करू नका.
अच्छा, त्याचे चिप्स, फ्राईड काही खाऊ नका, किंवा त्याच्यामध्ये भरपूर असे शेंगदाणे टाकून त्याची भाजी वगैरे बनवू नका. ओके, सो या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. देन फ्रुट्स वरती तुम्ही भर दिला पाहिजे. ओके, फ्रुट्स न्यूट्रिटिव्ह पण असतात आणि त्यांच्यामध्ये फायबर पण असतं. देन मिल्क प्रोडक्ट्स, दूध, दही, ताक, पनीर घेऊ शकता तुम्ही. पनीर पण दुधानेच बनलेलं असतं, सो ते पण घेऊ शकता. सो असे न्यूट्रिटिव्ह पदार्थ तुम्ही तुमच्या उपवासामध्ये खाऊ शकता. हेच पदार्थ वापरून तू दिवसभराचं उपवासाचं काही सॅम्पल डाएट प्लॅन सांगू शकशील का? सॅम्पल जर सांगायचं झालं तर मी जनरली माझ्या क्लायंट्सच्या डाएट चार्टमध्ये काय काय इन्क्लूड करते हे अगदी थोडक्यात सांगते. एक तर सकाळी उठल्या उठल्या नट्सनी सुरुवात करावी, म्हणजे जे ड्रायफ्रुट्स आहेत, अक्रोड, बदाम, किंवा खूप जण डेट्स म्हणजे खजूर खायला आवडतात त्यांना, सो ते थोड्याफार प्रमाणात ते खाऊ शकतात. ते भिजवलेले की सुके? तुम्ही भिजवूनही खाऊ शकता. भिजवून जेवढे खाल तेवढे न्यूट्रिटिव्ह असतात. नाही भिजवले तरी काही आभाळ कोसळत नाही, थोडं कमी ॲब्झॉर्प्शन होतं, बट नाही भिजवले आणि अचानकपणे खाल्ले तरी चालतात. ब्रेकफास्ट जर म्हणाल तर फ्रूट योगर्ट म्हणजे फळ आणि दही हे तुम्ही एकत्र खाऊ शकता. लंच कन्सिडर केला तर तुम्ही वेगवेगळे थालीपीठ बनवू शकता. जे काही तुम्हाला उपवासाची भाजणी येते त्याचं थालीपीठ बनवू शकता, किंवा राजगिराच्या पिठाची तुम्ही किंवा वरईच्या पिठाची भाकरी वगैरे बनवून घेऊ शकता. त्यासोबत भाजी घेऊ शकता एखादी, जे मी आता सांगितलं, सुरणची भाजी म्हण, बटाट्याची म्हण, ज्याच्यामध्ये कमी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं असेल, अशी भाजी तुम्ही बनवून घेऊ शकता. काकडी, टोमॅटो यूज करून तुम्ही कोशिंबीर टाईप बनवू शकता. ओके, सो हे झालं लंचचं. स्नॅक्स मध्ये तुम्ही फ्रुट्स घेऊ शकता, किंवा मखाणे घेऊ शकता, किंवा अगेन नट्स घेऊ शकता. पण याच्यामध्ये कॅलरीज जास्त असतात नट्समध्ये, बदाम, अक्रोडमध्ये, त्यामुळे ते थोडे प्रमाणातच खायला हवं. जर डिनरचं जर म्हटलंच तर तुम्ही भगरची खिचडी करू शकता, किंवा फोडणीची भगर ज्याला म्हणतात ते करू शकता. आणि जर साबुदाणा खिचडी खायचीच असेल तर थोड्या कमी प्रमाणात खाऊ शकता. सो असं एक होल डे ऑफ इटिंग असतं श्रावणाच्या उपवासामध्ये, पूर्ण दिवस खाण्याचा असा असू शकतो. बऱ्याच जणांना उपवास केल्याने ऍसिडिटी होते, तर त्यांनी हे टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? उपवासामध्ये ऍसिडिटी होऊ नये यासाठी ज्या पदार्थाने ऍसिडिटी होत आहे ते पदार्थ टाळावेत. आता हे कुठले आयटम्स असू शकतात? फ्राईड आयटम्स, जसं आपण साबुदाणा वडा वगैरे म्हणतो त्या गोष्टी. काही त्याच्यामध्ये मिरची वगैरे असेल तर त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. शेंगदाणे, नट्स म्हणजे बदाम वगैरे आहेत, त्याच्याने पण काही जणांना ऍसिडिटी होते, सो हे पदार्थ टाळले पाहिजेत. परत चहा कॉफीने पण ऍसिडिटी खूप वाढते. बट आपल्याकडे होतं असं की उपवास आहे म्हटल्यावरती चहा कॉफीचंच प्रमाण जास्त होतं. शेजाऱ्याकडे गेलं की टाक चहा, ऑफिसमध्ये गेलं की आज उपवास आहे म्हणून कॉफी पी, सो याच्याने ही ऍसिडिटी आपली वाढते. आणि बऱ्याच जणांना खूप काळ उपाशी राहिल्यामुळे पण ऍसिडिटी वाढते. मग अशा व्यक्तींनी थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खात राहावं. पण आय वुड सजेस्ट, काही जणांना तर हायपर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो, किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इश्यूज असतात, किंवा ऍसिड रिफ्लक्सचा इश्यू असतो, म्हणजे उबळ येणे जेवल्यानंतर. ओके, सो अशा व्यक्तींनी शक्यतो उपवास टाळावेत. महिनाभर उपवास केल्याने बऱ्याच जणांना चक्कर येणं, पायात गोळे येणं, विकनेस जाणवणं, या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर हे होऊ नये म्हणून काय करावं? येस, हे बघ, महिनाभर उपवास तुम्ही करताय म्हणजे काय होतंय, तुम्ही जे रेग्युलर फूड खात आहात ते खात नाही. म्हणजे धान्य तुम्ही खात नाही, वेगवेगळी डाळ, तांदूळ, परत गहू, ज्वारी, बाजरी, हे सगळ्यावरती लिमिटेशन्स आलं. वेगवेगळ्या भाज्या खात नाही तुम्ही ज्या रेग्युलरली आपण खातो. सो व्हरायटी नसते फूडमध्ये, त्यामुळे न्यूट्रिएंट्स मध्ये व्हरायटी नसते. जे काही पोषक तत्व मिळणार आहेत ते मिळत नाहीत. आणि यासोबतच आपण प्रोटीन घेत नाही, एरवीही प्रोटीन घेत नाही, आणि उपवासामध्ये तर प्रोटीन घेणं अगदी शक्यच नाही. कारण जे काही व्हेजिटेरियन ऑप्शन्स आहेत, डाळ, कडधान्य म्हण, किंवा सोयाचे जे प्रोडक्ट्स आहेत ते पण घेऊ शकत नाही तुम्ही उपवासामध्ये. मग प्रोटीन डेफिशियन्सी पण होते, त्यामुळे पायात गोळे वगैरे येतात. आणि इतरही डेफिशियन्सीज होतात, जसं फॉलेटची डेफिशियन्सी होते किंवा आयर्नची डेफिशियन्सी होते. मग तुमच्या शरीरामध्ये पोषक तत्व हे कमी होतात, कारण उपवासामध्ये तुम्ही कमी पोषक तत्व खाल्लेली आहेत. बरोबर. ओके, सो हे टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता, जे काही तुम्हाला उपवासाला अलाउड आहेत व्हेजिटेबल्स ते व्हरायटीमध्ये खाणं, आणि व्हरायटी ऑफ ग्रेन्स म्हणजे जे काही तुम्हाला पिठं अलाउड आहेत, राजगिरा म्हणा किंवा शिंगाड्याचं पीठ म्हणा, भगर म्हणा, हे पण तुम्ही व्हरायटीमध्ये खाणं, म्हणजे अदलून बदलून खाणं, एकच गोष्ट खाऊ नये. याच्याने काय होईल, थोडेसे न्यूट्रिएंट्स तुम्हाला मिळतील. बट महिनाभर जर तुम्ही उपवास करणार असाल आणि त्याच्यामध्ये फक्त साबुदाणा खिचडीच खाणार असाल आणि फक्त भगर आणि आमटीच खाणार असाल तर तुम्हाला न्यूट्रिएंट डेफिशियन्सी ही होणारच. मग उपवास कोणी करू नये? येस, कोणी करू नयेत उपवास. ऑफकोर्स प्रेग्नेंट लेडीज त्यांनी उपवास करू नये, कारण त्यांना ऑब्व्हियसली स्वतःला तर नर्चर करायचंच असतं, बेबीला पण करायचं असतं. लॅक्टेटिंग मदर्स
बरोबर. ज्यांना बाळ आहे छोटं, ज्यांची कोणाची मेडिसिन सुरू आहे त्यांनी उपवास करू नये. आता याच्यामध्ये कोण येतात? डायबेटिक पेशंट्स आले, टेन्शनचे पेशंट्स आले, देन थायरॉइड, हायपोथायरॉइड, हायपोथायरॉइड हे पेशंट्स आले, किंवा ज्यांना कोलेस्ट्रॉल लेवल्स हाय आहेत, ज्यांचे मेडिसिन सुरू आहेत ना, अशा व्यक्तींनी अजिबातच उपवास करू नयेत. डायबेटिक पेशंट स्पेशली मी सांगेन, कारण काय होतं, डायबिटीसची गोळी खाल्ली जाते सकाळी. आता ह्या गोळीचा इफेक्ट काय होतो की जे काही तुम्ही खाल त्यामुळे तुमची ब्लड शुगर जी आहे ती वाढू देऊ नये. सो इन जनरल जर तुम्ही उपवास जर कडक करणार असाल, जर तुम्ही काही खाल्लं नाहीत आणि नुसतीच डायबिटीसची गोळी खाल्ली तर आपोआप तुमची ब्लड शुगर अजूनच लो होणार आहे. म्हणजे तुम्हाला हायपोग्लायसिमिया होईल, कमी ब्लड शुगर होईल. ओके. आणि जर तुम्ही खाऊन पिऊन उपवास केला डायबेटिक पेशंट्सनी तर काय खाल्लं जातं मला सांग? जनरली साबुदाणा किंवा भगर. सो हे जे बटाटा, सो हे जे सगळे आयटम्स आहेत ते सगळे हाय इन कार्ब्स आहेत. बरोबर. आणि जेवढं कार्बोहायड्रेट जास्त खाल तेवढं डायबेटिक पेशंट्सना ऑप्टिमल नाहीये किंवा ते योग्य नाहीये डायबेटिक पेशंट्ससाठी. मग त्यांची ब्लड शुगर वाढणार. सो डायबेटिक पेशंट्सनी तर कोणत्याच सिच्युएशनमध्ये उपवास करू नये. आणि इतरही पेशंट्सनी मी सांगेन ज्यांचे मेडिकेशन सुरू आहेत, जसं थायरॉइडचे पेशंट्स वगैरे आहेत, ज्यांचे मेडिकेशन सुरू आहेत त्यांनी अजिबात उपवास करू नये. उपवास केल्याने वजन कमी होतं या हेतूने जे लोक उपवास करतात तर त्यांचं खरंच वजन कमी होतं? उपवासामध्ये समज एक महिनाभराचा हा श्रावणाचा काळ आहे, ह्या 30 दिवसामध्ये ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही जर कमी कॅलरीज खाल्ल्या तर नक्कीच तुमचा वेट लॉस होईल. बट इथे प्रॉब्लेम असा आहे की हे 30 दिवस तुम्ही ज्या गोष्टी खाणार आहात ज्याच्यामुळे तुमचा कॅलरी डेफिसिट होणार आहे ते तुम्ही पुढे काही महिने फॉलो करू शकणार आहात का? म्हणजे जे पदार्थ तुम्ही आत्ता टाळले ते तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये टाळू शकणार आहात का? तुम्ही तोच कॅलरी डेफिसिट मेंटेन करू शकणार आहात का? तर नाही. कारण जे काही तुम्ही महिनाभर उपवास करता आणि जे काही डाएट फॉलो करता ते तुम्ही पुढे नाही फॉलो करू शकत, सस्टेनेबल नाही. त्यामुळे जे काही रिझल्ट तुम्हाला आलेले आहेत ते पुढे तुमचं रेग्युलर ज्यावेळेस तुम्ही अन्न खाता त्यावेळेस ते रिझल्ट जे आहेत ते तुमचे रिव्हर्ट होतात किंवा तुमचं जे वेट जे आहे ते रिगेन होतं. त्यानंतर जेव्हा आपण उपवास संपतात आणि वजन करतो तेव्हा हे वजन आपलं वाढलेलंच दिसतं. ते कसं? ते का होतं? कारण उपवासामध्ये आपण जे काही पदार्थ खातो, फॉर एक्झाम्पल खिचडी खाल्ली तुम्ही किंवा भगर खाल्ली किंवा बटाटा खाल्ला, रताळा खाल्लं, राजगिरा खाल्लं, ह्या सगळ्यामध्ये असतात मोस्टली कार्बोहायड्रेट. ओके. आणि जेवढे जास्त तुम्ही कार्बोहायड्रेट्स खाल तेवढं जास्त तुमच्या शरीरामध्ये पाणी साचतं. वॉटर वेट जे आहे ते वाढतं, वॉटर रिटेन्शन होतं. म्हणजे कार्बोहायड्रेट्स जे आहेत ते एका स्पंज सारखे असतात. स्पंज जर तुम्ही पाण्यात बुडवलं तर ते पाणी शोषून घेतं. त्याच प्रकारे कार्बोहायड्रेट्स असतात. मी असं म्हणत नाही की कार्बोहायड्रेट्स पूर्णच अवॉइड करा, बट नाही, जर तुम्ही फक्त कार्बोहायड्रेट्स खाल्ले तर तुमचं वॉटर वेट जे आहे ते वाढतं. आणि हे महिनाभरानंतर होतं. बट ज्यावेळेस तुम्ही तुमचं रेग्युलर फूड खायला लागता, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटीन ऍडेड असेल किंवा भाज्या भरपूर असतील, ज्यावेळेस तुम्ही अशा गोष्टी खायला लागता त्यावेळेस कार्बोहायड्रेटचा इंटेक जो आहे तो थोडा कमी होतो. आणि त्यामुळे जे हे वॉटर वेट आहे, जे वाढलेलं वजन आहे ते हळूहळू कमी होतं. पण ते कधी? जर तुम्ही प्रोटीन आणि फायबर जर खायला लागलात तर. बरोबर. सो हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला हे श्रावणाचं डाएट जे आहे ते पटलं आहे का हेही कमेंट करून सांगा. श्रावणामध्ये किंवा उपवासामध्ये तुम्ही काय खाता रेग्युलरली तेही आमच्यासोबत शेअर करा. आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फॅमिलीमधल्या लेडीज सोबत ज्या उपवास करतात. आणि काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चिल्ड्रन, बाय.